आणि वृद्धाश्रम म्हणजे काय आहे याची कल्पना देखील मला नव्हती। सिंधुताई सपकाळांचा आदर्श समोर होता आणि त्यांना त्या माझ्या आदर्श आहेत। त्या जसं अनेक मुलांची माता झालेल्या आहेत आणि काहीही संबंध नसताना त्यांनी त्या मुलांना आपलंसं केलं। जे मी खरं तर इमोशनल होत असते असे इंटरव्ह्यूज देताना, पण माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला। आमच्याकडे 13-14 वर्ष राहणारे आजी आजोबा आहेत। अन्नदान म्हणण्यापेक्षा आम्ही तिथे गरजू कोण आहेत ते शोधण्यासाठी आम्ही ते एक माध्यम शोधले। माझी 2 मुलं आहेत घरी लहान लहान, मला त्यांना हे घरी नेऊन हा खाऊ द्यायचा आहे म्हणून मी असं करतो। इतकं माझ्या डोळ्यात पाणी आलं। मी म्हटलं आज सुद्धा बाबांना त्यांचं बालपण आठवतंय। मुलांनी आज ती मुलं मोठी झाली आहेत, त्या मुलांनी हे सांगितलं होतं की बाबा मेले तरी सुद्धा आम्हाला सांगू नका। आणि आज त्या मुलांसाठी ह्या पित्याचं प्रेम किती भरपूर आहे मनामध्ये आणि तो पिता किती काळजी करतोय की खाताना घास सुद्धा ते मुलांसाठी बाजूला काढून ठेवतात। खूप आनंद वाटतोय की एकलव्य टॉक्स सारख्या जे चॅनल्स आहेत ते आमच्यासारख्या म्हणजे प्रकाश झोतात न आलेल्या वृद्धाश्रमांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतात किंवा तसे व्यक्तिमत्व तुम्ही समाजासमोर आणताय, ही खूप मोठी गोष्ट आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण समाजामधील एक सकारात्मक प्रवाह घेऊन निघालेल्या तसेच समाजासाठी एक आदर्श किनारा बनलेल्या एका अशा व्यक्तिमत्वाचे आपण प्रेरणा घेणार आहोत आणि या व्यक्तिमत्वाला आपण सर्वांनी भेटून एक नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन समाजात एक चांगल्या पद्धतीने वावरण्याचं एक साधन आपण जोपासूया। मी सांगतोय, संसाराच्या महासागरामधील आई वडील जे दुःखी झाले असतील आपल्या मुलांकडून, आपल्या सुनेकडून किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीतून, जे या महासागरामध्ये स्वतःहून डुबलेले आहेत, अशा महासागरातून एक आई बनण्याचं, एक मुलगी बनण्याचं तसेच एक सारथी बनण्याचं काम केलेलं आहे एक किनारा वृद्धाश्रम चालू करणाऱ्या संचालिका ॲडव्होकेट प्रीतीताई वैद्य यांनी या आशा माता पित्यांना महासागरातून किनाऱ्यापर्यंत आणण्याचं काम केलेलं आहे आणि या किनाऱ्यापर्यंत आणून त्यांचं संगोपन आणि त्यांच्या आयुष्याला मिळणारं एक कलाटणी देण्याचं काम केलंय ते प्रीतीताईंनी। आपण हा जीवन प्रवास त्यांचा पाहणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये। तर मी माझ्या श्रोत्यांना आणि मित्रांना मी एकच सांगू इच्छितो की ताईंनी केलेला हा प्रवास हा कुठे 1-2 दिवसाचा प्रवास नव्हे, तर हे अविरत चालणारं असं व्रत आहे। या व्रतामध्ये आपणही सहभागी होऊ शकता, तसेच यातून चांगली प्रेरणा घेऊन आपला देखील जीवन प्रवास समाज हितासाठी चालू करू शकता। अशीच एक एकलव्य आम्ही आजच्या पॉडकास्टमध्ये निवडलेले आहेत। त्यांचं नाव हे ॲडव्होकेट प्रीतीताई वैद्य आहेत आणि त्यांनी हे समाजहिताचं काम 15 वर्षापेक्षा जास्त वर्षांपासून हे कार्य चालू केलेलं आहे। तर आज आपण भेटणार आहोत किनारा वृद्ध आणि मतिमंद सेवा ट्रस्ट या संस्थेच्या संचालिका ॲडव्होकेट प्रीतीताई वैद्य। नमस्कार ताई, आपल्या एकलव्य टॉक्स या चॅनेलमध्ये आज आपण महाराष्ट्रातील आम्ही तुमची निवड केली आहे आपल्या श्रोत्यांना आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला की एक आदर्शवत तुमची समाजहिताची जी प्रेरणा आहे, जी किनारा वृद्धाश्रम आणि मतिमंदांची सेवा करण्यात जे तुम्ही अविरत असं तुमचं व्रत चालू ठेवलेलं आहे, हा जीवन प्रवास आणि यातूनच अनेकांना प्रेरणा देण्याचा आमचा संदेश एकलव्य टॉक्सद्वारे आहे। तर आपला एकलव्य टॉक्सद्वारे मी स्वागत करतो ताई। तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया। ताई, आपल्यासाठी पहिला प्रश्न म्हणजे हे वृद्धाश्रम सुरू करण्याची कल्पना ही कधी सुरू झाली आणि त्या मागील तुमचं प्रेरणास्थान कोण आहे? ही जी कल्पना आहे ही कुठलीही प्रीप्लॅन्ड अशी नव्हती आणि वृद्धाश्रम म्हणजे काय आहे याची कल्पना देखील मला नव्हती, पण सिंधुताई सपकाळांचा आदर्श समोर होता आणि त्यांना त्या माझ्या आदर्श आहेत। त्या जसं अनेक मुलांची माता झालेल्या आहेत आणि काहीही संबंध नसताना त्यांनी त्या मुलांना आपलंसं केलं आणि त्यांना मोठं केलं, त्यांना उभं केलं आयुष्यामध्ये। तसंच एक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आला आणि माझ्या पतींचं निधन झालं आणि त्याच्यानंतर 3 महिने फक्त एका वृद्धाश्रमामध्ये मी ऍक्सिडेंटली पोहोचले होते आणि त्याच्यानंतर ही कल्पना माझ्या डोक्यात आली की आपणही अशा आई वडिलांचा आधार बनावं आणि बनू शकतो आणि ही गरज आहे, हे मला तिथे लक्षात आलं।
ताई, दुसरा प्रश्न असा आहे की सुरुवातीच्या काळात तुम्हाला वृद्धाश्रम सुरू करताना कोणकोणत्या अडचणी आल्या आपल्याला? अडचणींची तर खूप मोठी लिस्ट आहे, पण अडचणी येण्यापेक्षा त्याच्यावरती म्हणजे ती अडचणी जी आहे ती प्रत्येक एक प्रश्न म्हणून आपण सोडवत गेलो आणि तो म्हणजे जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण सोडवत गेलो आणि त्याची उत्तर आपण त्यामुळे उत्तर देत गेलो, त्याच्यामुळे आपण इथपर्यंत आज पोहोचू शकतोय. अडचणी खूप होत्या, म्हणजे त्यावेळेस असं डोनर्स माहिती नव्हते किंवा CSR वगैरे माहिती नव्हतं. फक्त एक उद्दिष्ट होतं, एक ध्येय होतं की आई बाबांना आधार द्यायचा आपल्याला, एवढंच होतं. येस, म्हणजे चांगला सकारात्मक तुम्ही जो काही मोटिव्ह घेऊन जाताय. तर याच्यामध्ये ताई मला अजून एक असं विचारतो की कुटुंबाने आणि समाजाने तुम्हाला कसा प्रतिसाद दिला याच गोष्टीमध्ये? सगळ्यात पहिल्यांदा माझ्या म्हणजे मी खरं तर इमोशनल होत असते असे इंटरव्ह्यूज देताना, पण माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे एक जो पास्ट असतो तो विसरण्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतो आणि त्यातून बाहेर पडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. तर माझ्या आई वडिलांनी मला उभं केलं आणि माझ्या आईने मला पहिली गोष्ट म्हणजे सांगितलं की तू जो पास्ट आहे त्याच्यावरती रडण्यापेक्षा आता तुझं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी उभी राहा. आणि तिने मला मी तिला नेहमी फोन करायचे आठवणीमध्ये बुडून असं, किंवा आठवणी यायच्या मला माझ्या पास्टच्या, तर फोन करायचे. तेव्हा आम्ही एकत्र राहत नव्हतो. एक बाबांनी 2 गुंठे जागा दिली होती, त्याच्यामध्ये एक 10 बाय 10ची खोली बांधली होती आणि त्याच्यामध्ये मी राहायचे माझे मिस्टर गेल्यानंतर. पण ती एकदा मला म्हणली की आता बस झालं रडणं आणि तू जर अशी रडत राहिली तर तू उभी कशी राहणार. तर तिने मला ते एक बळ दिला आणि मी आज उभी राहू शकली आई बाबांच्या दोघांच्या सपोर्टमुळे. आणि बाबांनी 2 गुंठे जागा दिली आणि त्यांनी सांगितलं की तुझं स्वप्न तू पूर्ण करायला आम्ही दोघं तुझ्या पाठीशी आहोत. आणि आज म्हणजे कुटुंबाने आणि म्हणजेच आई वडिलांनी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. बरोबर. ताई, आता मला आणखी एक असा म्हणजे तुमच्या हृदयाला भिडणारा असा एक प्रश्न आहे की या आपला वृद्धाश्रम असेल, किनारा वृद्धाश्रम असेल, इथे आपले पहिले आई वडील कोण आले आणि त्यांच्याशी तुमचं नातं कसं आहे? म्हणजे पहिलं एक वडील असेल किंवा आई असेल आणि त्यांच्याशी आता तुमची बॉन्डिंग कशी आहे? आमच्याकडे 13-14 वर्ष राहणारे आजी आजोबा आहेत आणि म्हणजे आता बरेचसे नाहीये त्याच्यामधले, बरेचसे म्हणण्यापेक्षा नाहीच आहे जवळजवळ. पण ते जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा त्यांचं कोणी म्हणजे एक 2012 साली फोन आला YCM हॉस्पिटलमधनं आणि त्यांना ब्लाइंडली आम्ही ऍडमिशन दिलं आणि त्याच्यानंतर खरा हा प्रवास आपला सुरू झाला. जरी 2009 पासून आम्ही सुरुवात केलेली असली तरी सुद्धा. आणि तेव्हा विश्वनाथ शिंदे म्हणून आजोबांची ती जी म्हणजे तो कॉल आल्यानंतर त्यांना आम्ही हा स्वार्थ नाही पाहिला की आपल्याला त्यांचे पैसे मिळणार नाहीये किंवा त्यांचं कोणी नाहीये, फक्त एवढं माहिती होतं की त्यांना आधार द्यायचा आहे. पण तो कसा द्यायचा हे मात्र समाज माध्यमांनी त्याची दखल घेतली आणि एक प्रकारचं सेलिब्रिटीचं फील त्यावेळेस आला की कंटिन्यू फोन वाजत होते, शुभेच्छांचे वर्षाव होत होते, अभिनंदन करत होते लोक की तुम्ही एका निराधार व्यक्तीला आधार दिला. आणि त्यावेळेस जेव्हा एक तो माझा फार मोठा टर्निंग पॉइंट होता आयुष्यामधला की जेव्हा ज्याचं कोणी नसतं त्याला जेव्हा आपण मदत करतो तेव्हा किती मोठं बळ आपल्या पाठीशी उभं राहतं ते तेव्हा रिअलाइज झालं. आणि मग आम्ही त्याच्यातनं त्या आजोबांचं त्यांची किडनी फेल्युअर होती त्यांची आणि ते एका धाब्यावर काम करत होते. मग त्यांना बघणारं कोणी नव्हतं, सगळ्या संस्था पैसे मागत होत्या. पण आपण त्यावेळेस त्यांना ऍडमिशन दिलं आणि ते जे आजोबा आहेत त्यांच्यासाठी आपण खूप प्रयत्न केला पण ते वाचू नाही शकले दुर्दैवाने. पण आज तागायत त्यांच्या नावाने काय काय फोन कॉल चालू असतात. विश्वनाथ शिंदे. हो, विश्वनाथ शिंदे. म्हणजे ती इथे मी बातमी लावलेली आहे आणि खूप सकाळ जो न्यूजपेपर आहे त्यांनी दखल घेतली आपल्या कार्याची. सकाळ आहे, लोकमत आहे किंवा पुढारी असेल, त्यावेळेसचे जेवढे पेपर माध्यम असतील म्हणजे त्यांनी सर्वांनी ही दखल घेतली आणि आपल्याला आधार मिळाला त्याच्यामुळे. आणि सर्वसामान्य माणसांचं तर फारच मोठा सपोर्ट आहे. सर्वसामान्य माणूस या बारीक सारीक गोष्टींवरती जास्त लक्ष ठेवून असतो. अगदी अगदी बरोबर. ताई, त्यालाच एक धरून की आता आपल्या किनारामध्ये किती आई वडील आहेत आणि त्यांची तुम्ही कशा प्रकारे काळजी घेता इथे? आता आपल्याकडे ऍट प्रेझेंट 55 ते 60च्या आसपास आजी आजोबा आहेत. आपला काउंट कमी जास्त होत असतो कायम. बऱ्याच वेळेस आपल्याला त्यांना घरी पण सोडावं लागतं आणि जे काही काही एक्सपायर वगैरे झाले तर मग तेव्हा संख्या थोडी कमी होते.
पण आम्ही काय करतो की समजा रेल्वे स्टेशनवरती आमची शोध मोहीम असते, तर तिथे जाऊन सुद्धा आमचं रोजचं अन्नदानाचा कार्यक्रम चालू असतो. अन्नदान म्हणण्यापेक्षा आम्ही तिथे गरजू कोण आहेत ते शोधण्यासाठी आम्ही ते एक माध्यम शोधलंय. आणि तिथे जाऊन आम्ही त्यांना जेव्हा एखादं जेवण देत असतो, थोडं ताट म्हणजे काही खाण्यासाठी पदार्थ देतो, तर तेव्हा आमच्या लक्षात येतं की ते कुठल्या बॅकग्राऊंडमधनं आलेले आहेत आणि त्यांच्याशी आम्ही थोडंसं कम्युनिकेशन करतो. आणि मग त्या आजी आजोबांना आता मध्यंतरी त्यांना आपल्या वृद्धाश्रमामध्ये आम्ही घेऊन येतो आणि त्यांच्या कन्सर्नने अर्थातच ते जर तयार असतील तर घेऊन येतो. नाहीतर मग त्याला तिकिटाला कोणाला द्यायला पैसे नसतात, कोणी रागवून आलेलं असतं किंवा घरी छोटे छोटे भेदभाव मतभेद असतात, त्याच्यावरनं रुसवे फुगवे असतात एकमेकांमध्ये, मुलांमध्ये आणि सुनांमध्ये, सासऱ्यांमध्ये वगैरे असे, तर ते आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतो इकडे येऊन. असं असतं. म्हणून ते तात्पुरते पण आपल्याकडे प्रवेशित असतात. आणि इथे दाखल झाल्यानंतर त्या आई वडिलांचा किंवा त्यांचा एक दिनक्रम कसा सेट करून देता तुम्ही? आपल्या घरामध्ये आपण तसं काही आपलं टाईट शेड्यूल नसतं कोणतंही. म्हणजे शाळेमध्ये जसं टाइम टेबल असतं की इतक्या वाजता तितक्या वाजता, तसं आमच्याकडे नाहीये. तर आपण शक्यतो आम्ही 7:30 वाजेपर्यंत ह्यांना आराम करायला ठेवलेलं असतं, म्हणजे त्यांना आराम करू देतो. कारण रात्री बरेचसे जागरण करणारे आजी आजोबा असतात, यांना झोप फार कमी असते. मग आपण त्यांना मोकळं सोडलेलं असतं. म्हणजे तुम्ही अर्थात म्हणजे सकाळी त्यांचं बी प्रोटीन झालं किंवा चहा झाला, त्याच्यानंतर 8:30 वाजता नाश्ता झाला, त्याच्यानंतर 1 वाजता जेवण असतं, नंतर 4-4:30 वाजता परत त्यांना एक काहीतरी स्नॅक्स आपण देतो, फळं देतो त्याच्यासोबत, आणि 7 वाजता परत जेवण असतं. असं वेगळा वेगळा आपला म्हणजे दिवसभराची जी आहे ती अशी आपली हे दिनचर्या असते. पण त्यांची स्वच्छता करणं, डायपर बदलणं आणि त्यांना एंगेज ठेवणं, म्हणजे आम्ही त्यांना छोटी छोटी कामं नेमून दिलेली असतात. पहिल्यांदा जे आपल्याकडे आहे ते डिसेबल आजी आजोबा आहेत, म्हणजे मेंटली आणि फिजिकली असे डिसेबल आहेत. त्यांना स्वतः बऱ्याच गोष्टींचं भान नसतं की ते कसे राहतायत, काय खातायत, तर तिथे पण आम्हाला लक्ष ठेवावं लागतं. आणि औषधं त्यांना वेळोवेळी मिळणं, त्यांची स्वच्छता करणं, बऱ्याच गोष्टी असतात की ज्या कधी कधी हे लोक त्यांना स्टोरेजची सवय असते. म्हणजे आम्ही जेव्हा रोडवरून काही आजी आजोबांना घेऊन येतो, रेस्क्यू करतो, त्यावेळेस ते साठवून ठेवायची त्यांना सवय असते. मग कधी कधी 2 दिवसापूर्वीची पोळी पण त्यांच्या म्हणजे एखाद्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये आम्हाला सापडते, तर ते पण आम्हाला इथे शोधावं लागतं. आणि जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टींकडे पण तुमचं बारकाईने लक्ष असतं. हो, ठेवावं लागतं त्यांच्यावरती. आणि त्यांची मनोवृत्ती थोडी वळवण्यासाठी तुम्ही असं वेगळं काय असं करताय? हो, त्यांचं काउन्सिलिंग करतो. सगळ्यात पहिल्यांदा ते आपल्याकडे आले ते मनाने आणि शरीराने खूप ढासळलेले असतात. आता एखाद्या घरातून म्हणजे एका वातावरणातनं दुसरीकडे सडनली आपण जाणं, त्यांना ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो, पण आम्ही तेवढा वेळ त्यांना देत असतो. आणि एकत्र कुटुंबामध्ये जसं एकमेकांबरोबर लागे बांधे असतात, आपले अटॅचमेंट असते, तर ती व्हायला थोडा इथे वेळ लागतो. पण हे आजी आजोबा जेव्हा एकमेकांबरोबर अटॅच होतात त्यावेळेस आमचं निम्म बर्डन कमी झालेलं असतं आणि तेच एकमेकांची काळजी घ्यायला सुरुवात करतात. आणि बरंच म्हणजे त्यांना आम्ही पहिल्यांदा हे सांगितलेलं असतं की जे झालंय ते झालंय, पण आता तुम्हाला मात्र नवीन आयुष्य सुरू करायचंय. तर जे काही झालंय, तर मुलगा असा बोललाय, सुनेनी तसं केलंय, आम्ही शक्यतो त्यांना घरी त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो, नातेवाईकांशी रियुनियन करून देण्याचा प्रयत्न करतो. जर नातेवाईक नाहीच तयार झाले घरात घ्यायला, तरच आम्ही त्यांना इथे परमनंट ऍडमिशन देतो, असं असतं. आता दुसरा एक म्हणजे लोकांना एक सकारात्मक याच्याकडे पाहून जे लोक जे सहकार्य करतात, तर त्यांना आर्थिक मदतीपेक्षा बाकी कोणकोणत्या स्वरूपात ते मदत करू शकतात? म्हणजे इथे आपल्याला सपोज त्यांच्या आरोग्यासंदर्भात असेल, जसं तुम्ही काउन्सिलिंग सांगितलं, कोणी योगासाठी काही करत असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी असतील, तर असं सहकार्य तुम्हाला कशा प्रकारचं मिळतं? त्याच्यामध्ये सणसूद साजरे करायचे असतात. आता दिवाळीमध्ये खूप त्यांच्या नातेवाईकांना मिस करतात. एखादा सण आला तर त्यांना घरच्यांची आठवण येत असते. मग तुम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करू शकता, सणासुदीला त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आणू शकता. म्हणजे अगदी टिकलीपासून छोट्या बांगड्या असतील किंवा कानातली वगैरे. आज्यांना कसं असतं की एका स्त्रीला नटायला खूप आवडत असतं, तुम्ही ते पण देऊ शकता. तुम्ही त्यांच्या हातावर मेहंदी काढू शकता किंवा त्यांना एखादं वाचन करून त्यांच्यामध्ये मोटिवेट त्यांना करू शकता की नाही, अरे वार्धक्य स्वीकारणं
ही खूप मोठी गोष्ट आहे. पहिली गोष्ट ती स्वीकारायलाच मन मोठं लागतं की आपण आता वयोवृद्ध झालोय आणि आता आपले हातपाय आता थकलेले आहेत आणि आपण परावलंबी होतोय. तर त्यावेळी जेव्हा परावलंबित्व स्वीकारणं ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते आणि ते लवकर मान्य करत नाहीत. म्हणजे काय काय आज्या अशा असतात की अरे नाही मी माझी चालते आणि चालता चालता त्या पडतात, असं होतं. म्हणजे त्यांना मदत नको असते. परावलंबी झाल्याचं त्यांना ते दुःख सहन नसतं होत कधी. बरोबर असं आहे. ताई, यालाच एक धरून जसं तुम्ही ज्या प्रकारे आता इथे दाखल झालेल्या लोकांची ज्या प्रकारे काळजी घेता, अशी एक आठवण किंवा असा एक प्रसंग की जो तुम्ही विसरूच शकत नाही. त्यावेळेस आम्ही कसं होतं की मुलं असलेले सुद्धा आजी आजोबा म्हणजे आता पण आहेत आपल्याकडे, तर असंच मुलांनी आमच्याकडे एका आजोबांना आणून सोडलं होतं आणि आमचं असं दिवाळीचं म्हणजे तेव्हा कोजागिरी पौर्णिमा होती आणि कोजागिरी पौर्णिमेला आम्ही त्या आजोबांना सगळ्यांना बसवलं होतं आणि ते आजोबा काय करायचे, रोज 2 पोळ्या खिशामध्ये ठेवायचे आणि गप्प बसलेले असायचे. आणि त्या दिवशी ते काही खात पित नव्हते. त्यांनी काय केलं, सगळा खाऊ जमा केला. म्हणजे फरसाण, चुरमुरे वगैरे सगळं सामोसे जमा केले आणि ठेवून दिले. मी त्यांना विचारलं, म्हटलं बाबा तुम्ही रोज म्हटलं स्वतः काही खात नाही आणि असं रोज वेगळ्या 2 पोळ्या काढून ठेवता आणि आजही खाऊ तुम्ही तसा ठेवताय. तर ते मला काय बोलले माहिती का तुम्हाला, ते बोलले की माझी 2 मुलं आहेत घरी लहान लहान, मला त्यांना हे घरी नेऊन हा खाऊ द्यायचा आहे म्हणून मी असं करतो. इतकं माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं आज सुद्धा बाबांना त्यांचं बालपण आठवतंय. मुलांनी आज ती मुलं मोठी झाली आहेत, त्या मुलांनी हे सांगितलं होतं की बाबा मेले तरी सुद्धा आम्हाला सांगू नका. आणि आज त्या मुलांसाठी ह्या पित्याचं प्रेम किती भरपूर आहे मनामध्ये आणि तो पिता किती काळजी करतोय की खाताना घास सुद्धा ते मुलांसाठी बाजूला काढून ठेवतात. हे मला आज देखील तो प्रसंग आम्ही विसरत नाही. मी त्यांना त्या क्षणी सांगितलं की बाबा आता तुम्हाला स्वार्थी होणं गरजेचं आहे. आता तुम्ही स्वतःचा विचार करा. आता बास, खूप तुम्ही विचार केला आतापर्यंत सगळ्यांचा. नक्कीच ना ताई. आणि इथे काही आता जी आई वडील आहेत यांना दाखल करण्याची जी प्रोसेस आहे ती कशा प्रकारे तुम्ही करता? म्हणजे तुम्हाला कागदोपत्री बऱ्याचशा काही गोष्टी कराव्या लागत असतील किंवा त्यांचे आधार कार्ड बनवावे लागत असतील, तुमची देखील धावपळ होत असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे, म्हणजे आपली संस्था कशा प्रकारे यांचं सगळं कागदोपत्री, पोलीस स्टेशनची NOC असेल, हे कशा प्रकारे आपण करता? आता एखादी व्यक्ती समजा नॉर्मल असेल तर त्या व्यक्तीचं पहिल्यांदा तिची इच्छा पाहिजे वृद्धाश्रमात जाण्याची. त्यांची कन्सेंट आपण घेत असतो. एक फॉर्म असतो तो आम्ही तिथं फिलअप करून घेतो त्यांच्याकडून. आणल्यानंतर आम्ही तिथल्या पोलिसांना रिपोर्ट करतो. म्हणजे जागेवर शक्यतो पोलिसांना बोलवून घेतलेलं असतं. ते लोक बघतात म्हणजे खरंच जेन्युन आहे का बाबा ही संस्था, आणि ते सगळं पाहिल्यानंतर ते आपल्या ताब्यामध्ये ती व्यक्ती देत असतात. आणल्यानंतर म्हणजे कधी ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत ज्या की पोलिसांथ्रू डायरेक्ट येतात आणि मेंटल किंवा म्हणजे मेंटल हॉस्पिटल म्हणण्यापेक्षा कोणत्याही सिव्हिल हॉस्पिटलला म्हणजे सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल होतात काही आजी आजोबा, जसे 108 मधनं जातील किंवा म्हणजे ससून आहे YCM हॉस्पिटल असेल किंवा मग औंध हॉस्पिटल असेल तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं आणि नंतर त्यांना त्यांचं पुनर्वसन करायचं असतं परमनंटली. तर त्यांच्या थ्रू तिथले जे सोशल वर्कर असतात ते आपल्याला कॉल देतात आणि मग आपल्याकडे त्यांना पाठवलं जातं. पण सगळेच आपण एक्सेप्ट करतो असं नाहीये, कारण काहींना लिमिटेशन्स असतात. मग तिथे त्यांना ते HIV पॉझिटिव्ह तर नाहीत ना किंवा त्यांना कुठला आजार तर नाही ना, म्हणजे जसं ट्युबरक्युलोसिस सारखे कुठलेही पसरणारे हे तर आजार नाहीत ना, ते आम्ही बघत असतो. तसे नसतील तर आपण त्यांना इथे ऍडमिशन देतो. आणि असं नाहीये की ते डिसेबल आहेत मग आपण त्यांना कसं सांभाळायचं असं नाहीये. तर खरी जी सेवा आहे ती जेव्हा माणूस अंथरुणाला खिळतो त्याच्यानंतरची सेवा खूप महत्वाची असते. म्हणजे काय काही पोस्ट ऑपरेटेड पेशंट पण आपल्याकडे दवाखान्यामार्फत पाठवले जातात. मग ते बरे पण होतात आणि ते मग व्यवस्थित आयुष्य जगायला पण लागतात. अच्छा, असं पण आहे. आता आम्ही ताई जेव्हा हायवे पासून जो जुना मुंबई पुणे हायवे आहे तिथपासून आम्ही बघितलं की किनारा वृद्धाश्रम ही पाटी आहे, पण तिथून आतमध्ये काही 1 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर किनारा वृद्धाश्रमाकडे येणारा रस्ता आहे. या रस्त्याची दुरवस्था खूपच झालेली आहे. पण इथे जे तुम्ही जे जहाज निर्माण केलेलं आहे, जे निराधार व्यक्तींसाठी, निराधार आई वडिलांसाठी जे काही जहाज
तुम्ही ह्या अखंड जगासाठी एक प्रेरणा आहे या किनारा वृद्धाश्रमाची, की एवढं मोठं जहाज निर्माण केलंय, पण त्या जहाजाकडे येणारा रस्ता हा असा का राहू शकलाय? म्हणजे की मला याच्यातून एकच खंत अशी वाटते की तुमचं कार्य हे खूप वेगळ्या गोष्टीचं आहे, ठीक आहे, तर येथील आजूबाजूची लोक असतील किंवा लोकांनी काही सहकार्य आतापर्यंत केलं असेल, पण ते शाश्वत पद्धतीने का बरं आतापर्यंत केलं नाहीये? तसं त्याच्यात काही तांत्रिक अडचणी आहेत का? मध्ये मध्ये काही जे रस्ते आहेत ते शेतकऱ्यांचे आणि त्यांच्यावरती त्या लिटिगेशन चालू आहे तिथे, त्यामुळे पक्का असा रस्ता एनओसी साठी मिळणं अजून तरी तेवढं शक्य नाहीये. पण आपल्याला मध्यंतरी एकदा आमदारांनी 68 ब्रास मुरुम दिला 3 वर्षापूर्वी, आणि आता पण ते देणारे तसं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले. तर आम्ही त्याच्या आधी डबर टाकलं त्याच्यावरती, म्हणजे आमच्या स्वखर्चाने ते डबर टाकून तो रस्ता व्यवस्थित करून घेतला. याही पेक्षा वाईट अवस्था म्हणजे 4-5 वर्षापूर्वीची होती, म्हणजे लिटरली आम्हाला झोळी करून माणसं न्यावी लागायची तिकडे, अशी परिस्थिती होती. म्हणजे आम्ही इकडे जेव्हा राहायला आलो तेव्हा तर रस्ताच नव्हता. पण आता ते सुद्धा मार्गी हळूहळू लागेल ही अपेक्षा आहे. पण जर कोणी दानशूर व्यक्ती असते तर त्यांनी तात्पुरतं जरी आम्हाला मुरुम आणून टाकला त्याच्यावरती किंवा खडी नुसती टाकून दिली तरी आमचा हा पावसाळ्यातला प्रश्न सुटून जाईल. किंवा असं देखील होऊ शकतं ताई की आता जसं की आपला हा चॅनेल बघून कोणीही व्यक्ती ज्याची इच्छा असेल की या पद्धतीने बाबा या किनारा वृद्धाश्रमासाठी जाणारा जो रस्ता आहे, जो मुख्य रस्त्यापासून तर तुमच्या वृद्धाश्रमापर्यंत, आपल्या किनारा वृद्धाश्रमापर्यंत हा जर कोणी देणार असेल तर त्यातला काही अशी कागदपत्रांची पूर्तता आपल्याकडून होऊ शकते का? आपण कागदपत्रांची पूर्तता करून संपूर्णपणे. आणि कच्चा हा जो रस्ता आहे त्याने आपल्याला डांबरीकरणाची अपेक्षा नाहीये, नुसतं मुरुम टाकायला तर ऑब्जेक्शन कोणी घेत नाही. पण मुरुम जर टाकला आणि तो पावसाळ्यामध्ये आपल्या येथील पाऊस तर तुम्हाला माहितीच आहे, तर त्याच्यामधून तो वाहून जाणार, मग दरवर्षी मुरुम परत तो वाहून जाणार. त्याच्यापेक्षा एक कायमस्वरूपीचा तोडगा असा निघू शकतो का? हो, निघू शकेल. आपण तसं त्यांच्याशी बोलून घेऊयात. आजूबाजूचे शेतकरी आहेत आणि ते सगळे कॉपरेटिव्ह आहेत. ओके. असं ते ऑब्जेक्शन घेणारं कोणी नाही, कारण हा रस्ता सर्वांच्याच गरजेचा आहे. ओके, म्हणजे या गोष्टी जमेच्या आहेत कोणी जर असेल करता येईल. आता दुसरं मला सांगायचंय ताई की याच्यामध्ये आता हे आपले जे व्ह्युअर्स आहेत, आपले जे प्रेक्षक आहेत, की हे तुमचा जीवन प्रवास हा आपण एक दाखवणार आहोत, तर ज्यांना कुणाला या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, की जे निराधार आई वडील आहेत किंवा निराधार बालकं असतील किंवा समाजसेवेसाठी एक देशकार्य करायचं आहे, जसं तुम्ही देशभावना घेऊनच तुम्ही उतरला आहात, एक प्रेरणा घेऊन उतरला आहात, तर तुम्हाला प्रेरित होऊन एक कोणी असं जर प्रेरणा घेणार असेल आणि नवीन वाटचाल सुरू करणार असेल समाजहितासाठी, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? त्यांनी कसं उतरलं पाहिजे या क्षेत्रात? अगदी 100% त्यांनी उतरावं या क्षेत्रामध्ये, कारण ही काळाची गरज आहे. आणि बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही आधार देता त्यावेळेस त्या व्यक्तीची जी भावना आहे तुम्ही जेव्हा एकरूप होता त्यांच्यासोबत, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की नाही, आपणही त्याच नावेतून प्रवास करणार आहोत, आपल्यालाही वार्धक्य हे अटळ आहे. त्यामुळे तुम्ही जरूर पुढाकार घ्या. आणि असं एकच किनारा कशासाठी, अनेक किनाऱ्याचे म्हणजे ब्रांचेस सुरू होऊ देत. मी तर म्हणेन की प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक तरी वृद्धाश्रम असलं पाहिजे की जे असं निराधार आजी आजोबांना प्रवेश देईल. आणि कसं होतं की याच्यामध्ये पैसा नाहीये किंवा मग मदत कशी मिळवायची, आपल्यासमोर 100 प्रश्न असतात की आपण कसं सुरू करायचं. तर तुम्ही आवर्जून म्हणजे कोणी कधीही फोन केला तरी 24 तास आपला फोन चालू असतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता, तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल. आणि मी असं म्हणत नाहीये की मी 100% परफेक्ट आहे, पण आजपर्यंतचा जो अनुभव आहे त्याच्यातनं नक्कीच मार्गदर्शन आपण त्यांना करू शकतो. आणि आपल्याही पेक्षा मोठ्या मोठ्या ज्या बलाढ्य संस्था आहेत ज्या आज खरंच जिकिरीने काम करतात आणि खूप मोठी मदत करतात एकमेकांना, तर आपण त्यांचा देखील आधार घेऊ शकतो. नक्कीच. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मित्र आणि समाजसेवेमध्ये अजिबात कॉम्पिटिशन नाहीये. म्हणजे आज तिचा वृद्धाश्रम खूप मोठी बिल्डिंग तिने बांधली आहे म्हणून ती खूप मोठी झाली असं नाहीये. तुम्ही एका साध्या सिंपल छोट्या रूम मध्ये जरी 2 आजी आजोबा सांभाळले तरी देखील तुम्ही वृद्धाश्रम चालू करू शकता. आणि आपण
प्रायव्हेटली चालवला तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची मेहनत लावावी लागते. आणि गव्हर्नमेंट फंडिंगचं तुम्ही म्हणाल तर गव्हर्नमेंटच्या ज्या नॉर्म्स आणि कंडिशन्स आहेत त्या थोड्या क्रिटिकल आहेत, त्याच्यामध्ये बसवणं थोडंसं अवघड असतं. बरोबर. पण ते देखील अशक्य नाही असं मी नक्की म्हणेन. नक्कीच. आणि याच्यातून मला दुसरं एक सांगायचं होतं की ताई, की ज्या काही कंपनीज असतात सपोज, ठीक आहे, आता काही कंपनीचे डायरेक्टर सुद्धा अशा चॅनेलच्या मार्फत अशा संस्थांपर्यंत पोहोचतात. तर आपली काही वेबसाईट आहे का, ज्या वेबसाईटच्या माध्यमातून, या युट्यूब चॅनेल आहे आपला, तर युट्यूब चॅनेल कोणता आहे आणि त्याच्या मार्फत आपले जे काही श्रोते जे ऐकणारे आहेत, ज्यांना खरंच आपल्या किनारा वृद्धाश्रमासाठी काहीतरी गोष्ट तुमच्यासाठी तुम्हाला भेटून काही ना काही गोष्टी करायची असेल, तर तुम्ही काय आवाहन कराल त्यांच्यासाठी, की तुम्हाला जी नीड आहे आताची? हो, आता कोणत्याही गरजा ह्या तर न संपणाऱ्या आहेत, पण इथे येऊन म्हणजे त्यांनी अगदी छोट्या छोट्या, समजा त्यांनी भाजीपाला देणं किंवा म्हणजे त्यांना काय आवश्यक आहे, आपलं डे टू डे वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स बदलत असतात. आता काही बरेचसा मेंटेनन्स निघतो, जुनी बिल्डिंग असेल तर तिथे जाळ्या करी तुटलेल्या असतात, म्हणजे मेंटेनन्सवरती जास्त आपला खर्च होतो आणि तो आपल्याला केलेला दिसत नाही. तर ती गरज असते आमची नेहमीची, म्हणजे पेंटिंग असेल किंवा या आजी-आजोबांसाठी कुठे रेलिंग्स लावायचे असतील, राहिले असतील तसे, किंवा आता पावसाळ्यामध्ये त्यांना म्हणजे बऱ्याच वेळेस न घसरणाऱ्या चपला लागतात. आणि म्हणजे अगदी जसं आपल्या घरामध्ये आपण राहतो तशा रिक्वायरमेंट्स आमच्या असतात. म्हणजे आमचं हे एकत्र कुटुंबच आहे, त्याच्यावरून तुम्ही गेस करू शकता की त्यांना काय काय लागणार आहे. आणि धान्यामध्ये तुम्ही मदत करू शकता, त्यांना युनिफॉर्म्स द्यायचे, आम्हाला तुम्ही युनिफॉर्म्स देऊ शकता. आपलं युट्यूब चॅनल आहे की किनारा पुणे 1320 म्हणून, तुम्ही तिथं चॅनलवरती किनारा पुणे 1320 असं आपलं चॅनल आहे, किंवा किनारा वृद्धाश्रम म्हणून टाकलं तरी सुद्धा येतं. तर त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीने बाहेरच्यांना आपण म्हणजे जे गरजू आहेत म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचणं हे आपलं उद्दिष्ट आहे मेन म्हणजे. आणि त्या आजी आजोबांना म्हणजे तुम्ही फक्त वृद्धाश्रमामध्येच येऊन मदत करा असं मी कधीही म्हणणार नाही, पण तुमच्या आसपास देखील तुम्ही आजी आजोबांना मदत केली तर ती देखील ती एक प्रकारची जनजागृती आणि समाज जागृती आहे. आणि त्या आजी कधी कधी काय होतं की बरेच आजी आजोबा सांगत नाहीत त्यांचे घरगुती प्रॉब्लेम्स बाहेरच्यांना, आतल्या आतमध्ये ते म्हणजे सगळं ते त्यांनी डांबून ठेवलेलं असतं स्वतःला. तर त्यांना मोकळं करा, त्यांच्याशी गप्पा मारा, तुमच्या स्वतःच्या आई वडिलांना तुम्ही वेळ द्या. म्हणजे आणि वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांना येऊन तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा, पण त्यांचं सांत्वन करू नका. कारण काय होतं की त्यांचं सांत्वन केलं तर त्यांना वाटतं मी काहीतरी म्हणजे जास्त मी परावलंबी झालो आणि आज मला कोणीतरी एक सॉफ्ट कॉर्नर दाखवतंय, आणि ती एक भावना त्यांच्या मनात आपल्याला काढायची असते. तर तुम्ही त्यांना बिनधास्त सांगा, अरे तुम्ही जगा, चला आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, असं तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा ते खूप छान नव्याने जगायला लागतात. आणि तुम्ही त्यांना म्हणाल की तुमचं कोणीच नाही, काय आजी असं कसं झालं, तुमच्या आयुष्यात असं कसं झालं, हे नकोय आपल्याला. आपल्याला पॉझिटिव्हिटी निर्माण करायची, निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढायची त्यांच्या मनातली, मग हे खूप सुंदर जगणार सगळेजण. नक्कीच. तर छान वाटलं ताई. तर मित्रांनो, आजचा हा आपला एकलव्य टॉक्स मधील एक माणुसकीचा खरा झरा हा कशा पद्धतीने विणला गेला आहे, त्याचप्रमाणे ऍडव्होकेट प्रीतीताई वैद्य यांनी अथक प्रयत्नांतून हे वटवृक्ष उभं केलेलं आहे. आणि या वटवृक्षाच्या त्या महाराष्ट्रभर नव्हे तर देशाभरात शाखा सुद्धा निर्माण अशाच काही तरुण तरुणींमार्फत करण्याचा त्यांचा मानस देखील आहे. आणि या सगळ्या गोष्टीला निष्ठा, प्रेम आणि प्रेरणा आणि देशसेवा हेच कारणीभूत आहे. हे त्यांच्या अंगीभूत हे गुण, हे ऋण ते जपत आलेले आहेत. आणि आई वडिलांचा त्यांच्यावरती असलेला एक आशीर्वाद आणि त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि साथ यामुळेच आजपर्यंत या ताई इथपर्यंत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत. आणि खूप चांगल्या पद्धतीने आज किनारा वृद्धाश्रम हा एक चांगला डामाडौलात उभा राहिलेला एक वृद्धाश्रम आज आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर आहे. तर आपणही यातून एक चांगली प्रेरणा घेऊन नक्कीच आपल्या आई वडिलांची तर ज्या प्रकारे आपण सेवा करतोय तसेच असे निराधार जे कोणी आपल्या आजूबाजूला आई वडील आहेत त्यांची देखील आपण देशसेवेमार्फत देशसेवा एक प्रण ठेवून आपण जर उतरलात तर नक्कीच आपल्याला देखील या गोष्टीतून एक
गुण, एक ऋण आणि एक प्रेरणा मिळाली, असाच यातून एक संदेश मिळेल. यासाठी मी सर्वांना विनंती करेल की आपणही आपल्यात एक माणुसकी म्हणून देशाला अर्पण, एक आई वडील जे निराधार आहेत त्यांना साथ देऊया. धन्यवाद ताई, तुम्ही आपल्या एकलव्य टॉक्समध्ये आम्हाला संधी दिलीत. आपलं देखील मनापासून स्वागत आणि धन्यवाद. खूप चांगलं वाटलं आपला हा प्रवास पाहून. आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा तरुण तुम्हाला साथ देऊ. ज्या काही गोष्टीमध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टींची नड असेल, जी नीड असेल, आमच्या मार्फत जेवढं झेपेल त्याप्रमाणे आम्ही करण्यास तत्पर असू. तुमच्या पाठीमागे आम्ही देखील खंबीरपणे उभे आहोत हेच सांगतो. आज मला खूप आनंद वाटतोय की एकलव्य टॉक्स सारख्या जे चॅनल्स आहेत ते आमच्यासारख्या म्हणजे प्रकाश झोतात न आलेल्या वृद्धाश्रमांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतात किंवा तसे व्यक्तिमत्व तुम्ही समाजासमोर आणताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जे कसं असतं की सिटीमध्ये किंवा मध्यवस्तीमध्ये असेल तर त्याची प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणात होते. पण आता तुम्ही एक उदाहरण मला मगाशी सांगितलं की एका ताईंचा तुम्ही व्हिडिओ बनवला की ज्यांनी 25,000 मुलींना सायकली दिलेल्या आहेत. खरंच आज तुम्ही स्त्रियांचं देखील म्हणजे एक प्रकारची स्त्रीमधली शक्ती सुद्धा तो स्त्री शक्ती जागृत करताय आणि ह्या माध्यमातून तुम्ही स्त्रियांना पुढे आणताय. मला खूप आनंद वाटतोय आणि मी पुन्हा एकदा तुमच्या चॅनलचं सुद्धा अभिनंदन करते. आणि आज मला तुम्ही समाजासमोर आणल्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. थँक्यू ताई. थँक्यू. थँक्यू.